मुडशिंगी तानाजी पाटील ह्यो मुडशिंग गावाचा वाघ आहे. कोणाचं पारडं जड वाटतं आता? तानाजी पाटलाचं पार्ट वाटतं. तानाजी पाटील आहे तर सगळं आहे. निवडणुकीमुळे म्हणजे तानाजी पाटलांनी भरपूर साथ दिल्या. पाणी आणले, परत रस्ते केल्या, शाळेला निधी एवढी मिळवून आणली, बिरोबाच्या देवळात सगळं केलं तिने. कोण तटलंय आणि तानाजी पाटलांनी केलं नाही असं काही नाही. माणुसकीच आहे त्यांच्याकडे, तेवढी पैशाकडे नाही. एक फोन जरी केला तरी तानाजी पाटील हजर आहे. पण तानाजी पाटला आता निवडून उभारल्या जिल्हा परिषद सदस्याला, काय वाटतं त्यांनी कामं केलीत गाव? सगळी कामं केल्यात त्यांच्यापासून सगळं गाव सुधारलं आहे. सगळी पदं त्यांच्या घरात कशाला पाहिजेत? काम करतात म्हणून देतात, ते लोकांनी करायचं असते नाही, विकास केलाय म्हणून दिल्यात. आम्हाला मतदान करणार की आम्ही तानाजी पाटलांनी. तानाजी पाटील आम्ही आणणार निवडून. पक्ष पण बघायला पाहिजे, नेतृत्व पण बघायला पाहिजे, माणूस पण बघायला पाहिजे, सगळं बघायला पाहिजे. आमच्या गावात तानाजी पाटील गोरगरिबांचं त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. तानाजी पाटलांना गोरगरिबाला सहकार्य भरपूर केलेलं आहे. स्वार्थ त्या माणसाला नाहीच आहे अजिबात. तानाजी पाटलांनी लोकांची कामं करताना तोंड बघून केली असं दिसते गाव. काही अजिबात नाही आहे असं कुणी म्हणता कामा नये की त्यांनी तोंड बघून काम केलं. गोरगरिबासाठी तुम्ही साधा दवाखान्यात जरी फोन केला, हातूनात उठून दवाखान्यात विचारत होते प्रत्येकासाठी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर मी पोहोचलोय मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघात आणि याच मतदारसंघातील मी काही नागरिकांशी, महिलांशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या या निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. त्यांच्या गावाचा, त्यांच्या परिसराचा विकास किती झाला, जिल्हा परिषदेची ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होतोय तरी का, कोणाकडून होतोय आणि कसं वारं वाहतंय हेच मी जाणून घेणार आहे. माझ्यासोबत या जिल्हा परिषद मतदारसंघातील काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काकू नमस्कार. नमस्कार. काय आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, काय वाटते तुम्हाला या निवडणुकीबद्दल? निवडणुकीमुळे म्हणजे तानाजी पाटलांनी भरपूर साथ दिल्या. भरपूर गावाची योजना भरपूर केल्या. पाणी आणले, परत रस्ते केल्या, शाळेला निधी एवढी मिळवून आणली, बिरोबाच्या देवळात सगळं केलं तिने. कोण तटलंय आणि तानाजी पाटलांनी केलं नाही असं काही नाही. म्हणजे गोरगरीब असू दे, एवढे श्रीमंत आहेत, श्रीमंतांनाच जायला पाहिजे असं काही नाही. एक फोन जरी केला तरी तानाजी पाटील हजर आहेत. पण तोंड बघून कामं करतात अजिबात नाही असं कोण म्हणतंय. मी काय सांगितलं, गोरगरीब सुद्धा हे ह्या पार्टीचं त्या पार्टीचं असं पण काही नाहीये. त्यांना सगळी जनता सारखे. आता काय काम व्हायला पाहिजे गावात? आता अजून भरपूर त्यांनी करणार. एकदा गुलाल लागला की बास, आणि गुलाल हा लागणारच आहे. लागणार 100% लागणार. एवढा विश्वास का? लाडकी बहीण मिळाली म्हणून? लाडकी बहीण मिळाली, सगळेच मिळाले, काय नाही असं नाही. लाडकी बहीणच नुसती नाही, मुडशिंगीचे भरपूर त्यांनी हे केले. काय केलं नाही असं काही नाही. मावशी तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जो काय विकास करायचा होईल तो त्यांनी करणार. आतापर्यंत भरपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य झाले, त्यांनी आपलं सगळं करून घेतलं. आमच्यासाठी काही कोणी केलं नाही. आम्हाला जर काय अडचण आली तर आम्ही तिथपर्यंत जाऊ शकतोय. आमचा हक्काचा माणूस आहे, आम्ही बोलू शकतोय. याच्यासाठी त्यांनी आम्हाला निवडून यायला पाहिजे. तुम्ही म्हणता आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य होय, भरपूर झाले, आम्हाला त्यांची ओळख पण नाहीये. असं तानाजी पाटील पण निवडून आल्यावर करणार नाहीत कशावर? करणार की, हा माझा हक्काचा माणूस आहे, आम्ही जाऊन त्यांच्याकडे करून घेणार. त्यांची आमची ओळख आहे, म्हणजे चांगली ओळख आहे, आम्ही त्यांच्याकडे करून घेणार. का करणार नाही हे आम्ही त्यांना विचारू शकतोय. असं आमचं मत आहे. मावशी काय सांगायला लागले त्या बायका? होय, करणार की. केल्या तरी काय कामात तानाजी पाटलांनी? केल्यात की. काय केलं? लाडक्या बहिणीचे केले, पेन्सिल चालू केले. बोलायचं नाही. पेन्सिल मिळते तुम्हाला? काय उगीच म्हणतात ह्या म्हणतात म्हणून? नाही, पेन्सिल मिळते. 2 हप्त्यासाठी गावाचा निधी किंवा इतर म्हणजे शासकीय किंवा खाजगी काय पर्सनल कामं असली तरी सुद्धा त्यांनी करतात की बाबा हा गावाचा नेता आहे म्हणून कामं करत नाही. पण आम्ही जरी वैयक्तिक एकटं गेलो तरी सुद्धा आमचं काय काम असेल ते त्यांनी करणारच. निवडणुका तोंडावर आल्या म्हणून करायला लागल्यात असं शक्यच नाही. नाही, शक्यच नाही. तिने जरी निवडणूक नसती तरी सुद्धा केलं असतं. त्यांनी कधीच बघत नाहीत मी निवडून आलो नाही निवडून आलो. करणार की. हे खिशातलं घालायला लागतंय असं पण म्हणणारी नाही आहेत तिने. होय की, पण आता हे जसं म्हणा लागल्यात आधी जिल्हा परिषद सदस्य बरोबरच आहे. सदस्य आले तरी पण आम्ही म्हणू शकतोय बाबा ह्या माणसाच्या मला ओळखच नाही. निवडून आल्यावर गायब झाल्यात, तसं हे होणार नाहीत. आम्ही उद्या आले की आम्ही जाऊ शकतो त्यांच्यापर्यंत, तुम्ही हे काम करायलाच पाहिजे म्हणून. हक्कानं करू शकतात त्यांनी. तुम्ही एवढ्या ताकदीनं म्हणताय, तसंच या मतदारसंघातले बायका असतील, महिला असतील किंवा नागरिक असतील त्यांच्यासोबत राहतील असं वाटते का? बरोबर राहणार. राहण्यासारखं नेतृत्व आहे ना, म्हणून राहण्यासारखं नेतृत्व आहे. ते काय ह्याच्यामध्ये उतरल्या राजकारणामध्ये म्हणून असं नाहीये. त्यांचं नेतृत्व चांगलं आहे गावासाठी, असं सांगालोय मी. काय हो, गावात कामं झाल्यात असं वाटते का?
हो भरपूर कामं झाल्यात. काय काय झाल्यात कामं? रस्त्याची झाल्यात, गटरीची झाल्यात, परत शाळेचं पण कामकाज त्यांच्याकडे सुरुवात झाली आहे कामाची. बर कुणाकडनं? तानाजी पाटलांच्याकडे. हा. भाजी मंडई त्यांच्याकडूनच झालेली आहे. बर बरीच कामं अशी झालीत त्यांच्याकडून आणि इथून पुढची पण कामं त्यांनीच करणार. हा. आम्हाला तर आता विश्वास आहे. भाजपकडनं कमळ चिन्ह निवडणूक लावा लागल्यात. लाडके बहिणीचा लाभ मिळाला म्हणून बोलताय सगळे? नाही लाडक्या बहिणीचा असं काय इथून मागं काय लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला म्हणून आम्ही काय केलंच नव्हतं असं किंवा त्यांच्याबद्दल असं बोललोच नव्हतो आम्ही. खरं लाडक्या बहिणीचं मिळू दे अगर नाही मिळू दे पण आम्हाला विश्वास आहे की त्यांनी इथून पुढची पण कामं चांगल्या पद्धतीने करणार. आणि उद्या लाडकी बहीण बंद झाल्यावर बंद झाली तरी पण करणार त्यांनी कामं. आतापर्यंत दिल्या कुणी घरचं दिले काय कोण फुकट देते का कोण भाकरीवर भाजी देते फुकट. इतकी वर्ष आता वर्ष झालं त्यांनी चालवलंय म्हटल्यावर भाजपनं का असू दे ना तर कोण पण असू दे लाडकी बहीण कोण फुकट देणार आहे का कोण आपण तरी देते काय. मग आतापर्यंत त्यांनी चांगलं चालवलंय आणि सरपंचांनी तरी चांगले तानाजी पाटलांनी 15 वर्ष गावाचा विकास भरपूर केलेला आहे त्यांनी. तोंड बघून विकास केला? नाही तोंडा बघून वगैरे असं काय नाही. प्रत्येक गल्लोगल्ली जिथून मतं मिळालीत नाही मिळालीत त्या गल्लीचा सुद्धा विकास त्यांनी केलेलाच आहे. आता असं कुठं वाटतंय का हो की तानाजी पाटील पैशाचा वापर भरपूर करायला लागले? नाही माणुसकीच आहे त्यांच्याकडे तेवढी पैशाकडे नाही माणसाकडे बघून त्यांनी हे केलंय. मावशी दूध घाला गेलता काय घालून आला घालून आलो नाही घेत तुमच्या किटल्या काढून? नाही कितल्या घ्या की काढून तसं काय आम्ही उदार आहे काय गावात फिरतायचा ठेचकळत आहे काय? हा गावात फिरताना ठेचकळ लागतात काय? नाही का नाही आम्हाला तानाजी पाटलाचा आधार आहे. आम्ही सदस्य होते याच्या माग आता 10 वर्षाच्या पाठीमाग मी सदस्य होतो ते बर. त्याच्या आधी आता आमचा मुलगा लहान सदस्य झालेला आहे. पण तानाजी पाटला आता निवडून उभारल्यात जिल्हा परिषद सदस्याला काय वाटतंय हो? तिने कामं केलीत गाव? सगळी कामं केल्यात आणि काय ते काय आमच्या सगळ्या गावाचा दादा आहे आणि निवडून यायला पाहिजे. त्यांनी सगळ्यांची व्यवस्था माणसांची पैशाचा वापर कधी केलेला नाही. माणुसकीचा वापर केल्यात. येणं जाणं सगळ्यांच्याकडे बघणं सगळे गाव सुधारणं तिने केले. त्यांच्यापासून सगळं गाव सुधारलं आहे. आता 15-20 वर्ष झाली तरी पंचायत मध्ये निवडून येतात. तशी कामं आमची पटापटा गावातली झालेली आहेत. आता गावाची तिने कामं केलीत असं या जिल्हा परिषद मतदारसंघाची कामं करतील बाकीची गावं करतील तरी का? करतील बर. मग ह्याला चिचवाडला वळवड्याला गांधीनगरला ते पूर आला. आमच्या तानाजी पाटलांनी ज्यांची जेवणांची पुराच्या माणसांची व्यवस्था सगळी केलेली आहे आणि त्यासनी काय होतं नव्हतं सगळं आमच्या तानाजी पाटलांनी दादांनी सगळं केलेलं आहे. कामं करताना फक्त तिने तोंडच बघितलीत बाकीचे लोक तशीच राहिलीत म्हणून? नाही सगळ्यांचं आमचं म्हातारा माणसापासून लहान पोरापासून तिने सगळ्यांनी हे करून जवळ घेऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन तिने कामं पटापटा सगळ्यांची केलेले आहे. त्यांच्या जनावरा सकट वैरण चारा सगळं तिने केलेलं आहे पुरातल्या माणसासनी. आता तुम्ही भरपूर निवडणुका बघितल्या. होय झेडपी सदस्य पण आपण भरपूर बघितले. होय मत मागाय फक्त यायचं निवडून यायचं आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं. नाही असं तानाजी पाटील करणार नाहीत कशावर? नाही करणार तिने. आम्ही थम करून करतोय. तिने सदा निवडून येऊन द्यात नाही येऊन द्यात तिने सगळ्यांनी आधार देत हे जे आधी बी आल्यात आणि इथनं पुढे बी येणार येणार. बर. अजय किती वर्ष राहतायचं इथे? आता आम्ही किती 60 वर्ष झाले असेल आधी. बर. काय 60 वर्षात गाव बदललंय का तसं राहिलंय? बदलले काय बदललं? सोय केली सरपंचांनी सगळी तानाजी पाटलांनी. बर. आणि काय व्हायला पाहिजे आता आणि काय आणि सोय व्हायला पाहिजे काय रस्ते बिस्ते जरा काहीतरी असं. आमच्या पाठीमागे तेवढी गटरीची सोय व्हायला पाहिजे. पाणी जायला जागा नाही एवढंच पाहिजे. नाही सगळी सोय आहे आणि ते करणार खरं आणि तिने आता निवडून आल्यावर करणार गॅरंटी आहे. काय गायब होणार? नाही नक्की करणार. आता गावातलं काही कसं केलं म्हणून 15 वर्ष त्यांच्याकडे सरपंच पद आहे त्यांच्या घरातच आहे. तिने कामं केली म्हणून निवडून दिले लोकांनी. सगळी पद त्यांच्या घरात कशाला पाहिजेत? काम करतात म्हणून देतात. ते लोकांनी ठेवायचं असते नाही विकास केलाय म्हणून दिल्यात. तानाजी पाटील आहे तर सगळं आहे. तानाजी पाटील आहे तर सगळं आहे. काय सगळं आहे? तानाजी पाटील आहे निवडणुकीत नेता आहे सगळ्यात चांगला. बर. ते आम्ही निवडून देऊ. काय बोला की बाई. नाव सांगा? आनंदी बाळासाहेब पाटील. आता अकाउंट नंबर सांगा. अकाउंट नंबर मला काय माहिती नाही. मला पैसे काढून घ्यायचे. घ्या की किती ठेवलायचा?
आता बघायला पाहिजे किती आहेत खात्यात बघायला पाहिजे भरपूर आहेत ना का आणि कशाच नाही पेन्शन नाही लाडक्या बहिणीच नाही माझ्याकडे पैसे कुठले बा निवडणूक आहेत काय बघताय का नाही काय आता काय बघतात का बघूया की सरपंच बर मतदान करणार आहे का नाही आम्हाला मतदान करणार की आम्ही तानाजी पाटलासनी तानाजी पटला ना का त्यासनीच करणार आम्ही आमच्या काम करत नाहीत म्हणता तुम्ही आता ते दुसरं आहे का ती करत नाही बाई म्हणताना आता की आमच्या तानाजी पाटलासनीच करायचं हो तानाजी पाटील करतील का मग करणार की बर मतदान करताना काय बघणार पक्ष बघायला काय व्यक्ती बघणार व्यक्ती बघणार आम्ही का हो आमचा माणूस आहे म्हणून बर तुम्ही काय बघणार असा आम्ही व्यक्ती बघणार हा पक्ष बघणार नाही का पक्ष बघणार की तुम्ही नाही म्हणताय का तानाजी पाटील आम्ही आणणार निवडून बर आता तुम्ही निवडून आणणार मग बाकीचे लोक देणार का लोक? देणार की सगळी देणार सगळं गाव देणार बर तानाजी पाटील पक्षातली इतर लोक पण निवडून आली तर सहकार्य चांगलं होईल ना केंद्रापासून शासना राज्यापासून कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सगळा जो काही निधी आहे त्या निधीसाठी इथपर्यंत येणार ना तो निधी त्याच्यासाठी पक्ष पण बघायला पाहिजे नेतृत्व पण बघायला पाहिजे बर. माणूस पण बघायला पाहिजे सगळं बघायला पाहिजे पक्ष बघायला पाहिजे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आता अहो महापालिका निधी आपल्याला निधी जर पाहिजे असला ग्रामपंचायतला तर आपण याला अर्ज कर त्याला अर्ज कर आपलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट होईल ना केंद्रापर्यंत माणूस सक्षम पाहिजे की असलं आहे म्हणूनच उभा राहिलंय ना हं. काय हो? आहे म्हणूनच उभा खरंच आहे राहिलंय. आहेत म्हणून उभा राहिल्यात तिने आम्हाला कोणी उभा केलं नाही बरं मग आमचं तसं नेतृत्व नाही ना म्हणून सांगालोय तसं दिरांचं नेतृत्व हाय तानाजी पाटलांचं नेतृत्व हाय त्याच्यामुळे त्यांनीच उभारलं ते बरोबर आहे. निधीसाठी आपल्याला करायचं अण्णा काय सांगताय जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत कोणाचं वारं वाहते तुमच्या गावात आमच्या गावात तानाजी पाटील का हो यांचं वारं वाहत आहे हं. सध्या त्यांच्या बरोबर जे असणारे उमेदवार जे पंचायत समितीचे आहेत त्यांचंही वारं वाहत आहे काय कारण काय कारण त्यांचं जे उत्कृष्ट कार्य आहे त्यांचं गावामध्ये हं. गोरगरिबांचं त्यांनी काम चांगलं केलेलं आहे बर आणि इतर कामासाठी ते पुढे उभा राहतात आणि अशा कामासाठी त्यांनी एक वेळा त्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपापले काम करण्यासाठी उभा राहतात बर एवढी कामं करत्या तर जिल्हा परिषद सदस्य कशाला पाहिजे हो पण आपण स्टेप बाय स्टेप जावं हं. जिल्हा एकदमच आपण आमदार होऊ नये यासाठी आम्ही जिल्हा परिषदचे पहिले आपण बर. कुठेतरी तानाजी पाटलांनी लोकांची कामं करताना तोंड बघून केली असं दिसतंय का हो काही अजिबात नाही असं कुणी म्हणता कामा नये की त्यांनी तोंड बघून काम केलं आणि ते करणारही नाहीत आणि त्यांची ते ध्येय नाही तसं बर आता काय वाटतंय भाजपकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत कितपत या जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक त्यांच्यासोबत राहतील या मतदारसंघातील गांधीनगर वैडे चिंचवाड मुडशिंगी या मतदारसंघातील 3-4 मतदारसंघ हे त्याच्या बाजूने उभा राहतील बर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे काय वाटतंय या गावात काय सोयी सुविधा अजून व्हायला पाहिजेत असं वाटतंय गावामध्ये अजून गल्लीबोळातील काही रस्ते काही रानामाळात जाणारे काही रस्ते असे काही जे रस्ते आहेत ते अजून अपुरे आहेत ते आता तानाजी पाटील निवडून आल्यावर करतील ते आम्हाला गॅरंटी आहे गॅरंटी आहे हो मामा तुम्ही काय सांगताय काय वाटतंय मुडशिंगी तानाजी पाटील ह्यो मुडशिंग गावाचा वाघ आहे आणि तो वाघ ह्या इलेक्शनला भरपूर मतानं विजय होणार आणि आणि 5 वर्ष काय होणार 5 वर्ष गायब होणार नाही पुढे चाल खेळणार ती ताकद या गावात कोणाची नाही आहे पण ती ताकद तानाजी पाटलाचीच आहे बर आणि तानाजी पाटलांना गोरगरिबाला सहकार्य भरपूर केलेलं आहे मध्यरात्रीचं उठवायचं आहे तानाजी पाटील त्या घरातलं काय असलं अडचण तर येऊन स्वतः उभा राहतोय तानाजी पाटील असा गावातला नेता एकही नाही दुसरा कोण बर फक्त तानाजी पाटील उभा राहतोय काय सांगताय गोरगरिबासाठी हाक मारली फोन आले की मध्यरात्री हातून उठून तानाजी पाटील येणार पण बाकीच्या गावातलं एकही येत नाही नेता पण तानाजी पाटील हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वार्थ पदाचा म्हणून अजिबात नाही स्वार्थ त्या माणसाला नाहीच आहे अजिबात गोरगरिबासाठी तुम्ही साधा दवाखान्यात जरी फोन केला हातूनच उठून दवाखान्यात विचारत होते प्रत्येकासाठी फक्त तानाजी पाटील आहे आता कुठेतरी असं दिसते का तानाजी पाटील पैशाचा वापर करायला लागले आता काही नाही तानाजी पाटील बिन पैसे वापरता निवडून येणार आहे पैसे वापरायला तानाजी पाटीलला लागत नाहीत अनेक जण लोक पैसे वापरल्यात पण तानाजी पाटील पैसे वापरत नाही का सोयीचा कशाची लिंबू नारळ असलं काही करत नाही तानाजी पाटील भानापती बिन करता हे तानाजी पाटील निवडून येणार मुडशिंग गावात म्हणा आपल्या ह्याच्यात कुठल्या जोरावर निवडून येणार म्हणताय लोकसंख्या तानाजी पाटलाची आहे
लोकांवर दबाव आणतात मतदानासाठी. भेट नाहीत लोक आता अलीकडं भेट नाहीत. तानाजी पाटील जय म्हणतात. तानाजी पाटील जय म्हणतात. आता तुम्ही भरपूर जिल्हा परिषद सदस्य बघितलं असाल, पंचायत समिती सदस्य बघितल्यात निवडणुकीपुरते यायचं, मत मागायचं आणि गायब व्हायचं 5 ते वर्ष. तानाजी पाटील हे नवा जरी इलेक्शनला कुठल्या हारला तरी बी तुमच्या दारात आडवून उभा राहतोय. त्याला मतदान किंवा निवडणूक पाहिजे असं नाही आहे. तो स्वतः आपल्या हार जरी झाली तर येऊन उभा प्रत्येकाकडे राहतो माणूस आहे. जिल्हा परिषद सदस्य पद कशाला पाहिजे एवढी कामं करतात? त्यासनी ते वर न मिळालं इथं आधी का म्हणजे वर जायचं असेल पहिल्या स्टेप न वर जायचं. आता पंचायत हे तुमचे हे बाकीचे वरली स्टेप त्यांच्या नशिबाने त्यांनी मिळणार ही बी 100%. ही बी 100. आणि तानाजी पाटलाचा विजय काय मीच राहणार. 15 वर्ष पंचायत गावातली तानाजी पाटलानं सांभाळलेली आहे. कुणाच्या शिंगेत पण तोंड बघून कामं केली. तोंड बघून अजिबात कामं आहेत. पहिली गोरगरिबाची कामं आहेत. आम्ही जवळ असलो आमची कामं नंतर, पण पहिल्या अडचणी असणाऱ्या लोकांची कामं आहेत. आमची कामं थांबून करतील. आम्हाला म्हणतील तुम्ही थांबा, लोकांची कामं पहिली करतो आणि मग तुमच्याकडे येतो. असं तानाजी पाटील गावात एकच व्यक्ती आहे. 9 तारखेचा निकाल काय असणार? तानाजी पाटलाला गुलाब असणार. काय वाटतंय तुम्हाला या निवडणुकीत? तुम्ही कसं बघता या गावचे नागरिक म्हणून? आम्ही गावचे नागरिक म्हणून केले तानाजी पाटील हे व्यक्तिमत्व असं आहे. आत्ताच नाही, त्यांची परंपरा आजा वडील भाऊ आणि आता परत तानाजी पाटील परंपरेने चाललेले आहे. लोकांचा विश्वास असल्याशिवाय त्यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाही. आणि पूर्वीपास गावात असं चाललेलं आहे की तानाजी पाटील रात्री 12 वाजता जरी गेला असा तर तानाजी पाटलांचं दार उघड आहे. पण हे असं वाटत नाही का की सगळीच पद आमच्याच घरात पाहिजेत? घराणेशाही दिसत नाही का? घरांचं असं नाही साहेब, काम करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे लोकांनी त्यांच्या विश्वास टाकलेला आहे म्हणून लोक त्यांना हे करतात आणि तेच पाहिजे असं म्हणतात. कारण या गावात कसं माहिती काय, आतापुरतं काम करणं परत सत्ता गेली की काम करायचं नाही असं नाही. जरी पडले तरी दुसऱ्या पिशना ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी पडलेले असले तरी पण दुसऱ्या पिशना त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे ज्यांच्या समोर जाऊन. भाजपकडनं ते या निवडणुकीमध्ये उतरलेले कमळ त्यांचं चिन्ह आहे. काय वाटतंय भाजपची लोक त्यांना बरोबर किती राहतील? 100% सगळीची सगळी राहणार गावातली तर आपल्या. तर तुम्ही काय सांगताय, काय वातावरण आहे? वातावरण एकदम उत्तम आहे. वातावरण फार चांगलं आहे. उमेदवार म्हणून बऱ्यापैकी गावातनं प्रतिसाद आहे, चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा 6 नंबर हा कोणाचा तरी बालेकिल्ला आहे अशा पद्धतीचा जे काय आविर्भाव होता तो आविर्भाव आता काय राहिलेला नाही. कुणाचा बालेकिल्ला म्हणजे कोण असतील ते, म्हणजे काही लोकांना असं वाटतं की 6 नंबर म्हणजे आमचा आहे, पण आम्ही पण 6 नंबर मध्ये आहे. माझं नाव आकाराम पाटील, मी पण त्या 6 नंबर मध्येच राहतोय. आम्ही पण विधायक कामात असतोय. आमचं पण सार्वजनिक कामात काहीतरी बलिदान आहे. त्यामुळे 6 नंबर हा इतिहास आता कोणी सांगायचं काही काम शिल्लक राहिलेलं नाही आणि आम्ही काही 6 नंबर आता शिल्लक ठेवलेला नाही. कुणाचं पारडं जड वाटतंय? तानाजी पाटलाचं पारडं जड वाटतं. का, काय कारण? कसं आहे की धडपडणारा माणूस, काम करणारा माणूस आणि पाठीमागचा जर इतिहास बघितला तर कामाची असणारी पार्श्वभूमी म्हणून तानाजी पाटील योग्य. मग आता जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, एवढ्या मोठ्या मतदारसंघामधले जे काही बाकीची गाव आहेत त्या गावातले लोक तानाजी पाटील यांना साथ देतील वाटतंय का? 100% देणार?